अजित पवारांनी डीपीडीसीच्या बैठकीत अपमान केल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप अजित पवारांनी मात्र फेटाळलेत। शरद पवार यांच्या पक्षाकडून फेक नरेटिव्ह तयार केला जात असल्याचं प्रत्युत्तर अजितदादांनी दिलंय। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांचा अपमान केल्याचा आरोप झाला। शरद पवार खासदार या नात्यानं निमंत्रित सदस्य म्हणून या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेही बैठकीला उपस्थित होते। शरद पवारांनी बैठकीत डीपीडीसीच्या निधीच्या विनियोगाबाबत अजित पवारांना काही प्रश्न विचारले। त्यावरून अजित पवारांनी खासदारांना डीपीडीसीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार नसल्याचं सांगत खासदारांना गप्प बसवलं। आदरणीय पवार साहेब काय प्रश्न विचारत होते? लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते। तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही। त्याच्यानंतर पवार साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही मीटिंगमध्ये। त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला। जेव्हा पालकमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, आदरणीय पवार साहेबांनी एकही प्रश्न त्या मीटिंगमध्ये विचारला नाही। अजित पवारांनी झालेले आरोप फेटाळले। शरद पवारांचा मी अपमान कशाला करू असा सवालच अजित पवारांनी उपस्थित केलाय। अपमान केल्याचं खोटं नाटक कार्यकर्त्यात मुद्दाम पसरवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। काल इथल्या सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी सांगितलं साहेबांचा मी अपमान केला। मी कधी साहेबांचा अपमान केलेला नाहीये आणि करणार पण नाही, काही कारण पण नाही, कारण त्यांना मी अनेक वर्ष दैवत म्हणून मानत आलेलो आहे। पण काहीतरी अशा पद्धतीचं निरेटिव्ह हा डेव्हलप करायचा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबातील संघर्ष कमी होईल असं वाटलं होतं, पण निकालानंतर पवार कुटुंबातली दरी आणखीन वाढली असून हा संघर्ष आता शिगेला पोहोचलाय। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।